नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। कढी तर खूप आवडते, पण डाळीचं पीठ चालत नाही। तर अशांसाठी मी एक कढीमध्ये असं पीठ वापरलं आहे की त्याने कढी एकदम खमंग आणि रुचकरी लागते आणि पचायलाही हलकी होते। कढी कशी बनवायची या रेसिपीला आपण सुरू करूया। इथे 1.5 वाटी ताक घेतलेला आहे आणि 3 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। पीठ ताकामध्ये चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाचा एक छोटा गड्डा आणि अर्धा चमचा जिरे घेतले। हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे चांगलं। हे बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि भांड्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे। तुपाच्या फोडणीमुळे कढीला खमंगपणा येतो। तूप कडलेलं आहे, म्हणजे मोहरी घालायची आणि आपण जे जिरं, लसूण आणि मिरची बारीक केलेलं होतं ते यात घालायचं आहे। कढीपत्ता थोडा टाकायचा आणि हलवायचं आहे चांगलं। हे हलवल्यानंतर हिंग घालायचं आहे थोडा। हिंग घातल्यानंतर हळद घालायची, 1 चमचा हळद घालायची आणि तेही चांगलं हलवायचं। आता आपण जे पीठ कालवून ठेवलेलं ताकामध्ये ज्वारीचं ते चांगलं हलवायचं आणि यामध्ये ओतायचं आहे आणि ते भांडं 1 ग्लास पाणी ओतायचं त्या ताकाच्या भांड्यात आणि ते भांडं धुवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे। हलवायचं जरा चांगलं। आता हे पाणी तुम्हाला किती कढी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याच्यावर तुम्ही पाणी घालायचं आहे। इथे मी आणखीन 1 पेला पाणी घालते आणि आता ही जरा चांगली उकळू द्यायची। कढीमध्ये थोडासा गूळ घालायचा आहे। याच्यामध्ये मीठ नंतर घालणार आहे मी, थोडी उकळायला लागली की मीठ घालायचं। कढी उकळते त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि चांगलं हलवायचं आहे। गॅस बारीक करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून थोडं हलवायचं। परत ही थोडी उकळायला ठेवायची। 1-2 मिनिटं चांगली उकळून घ्यायची, कारण त्यातलं ज्वारीचं पीठ शिजायला हवं आहे। कढी आपली उकळते आहे। तर 2 मिनिटं झाले ही कढी आपण उकळायला ठेवली आहे। तर आता आपली कढी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे। तर तुम्हाला ही ज्वारीच्या पिठाची कढीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा। चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।